अनेक क्षेत्रामध्ये कमी वयामध्ये अग्रेसर असणारे हे नाव आहे कुमार वरुणजी वामन म्हात्रे. स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषक 2024 आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं खेळाडूंचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच ऑन. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. पहिला बॉल गोलंदाज आपण पाहतो सनी राणे या गोलंदाजाला आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी. गत वर्षी आपण पाहिलं तर याच खेळाडूला सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार देण्यात आला आणि हाच खेळाडू जो ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपल्याला खेळताना दिसणार आहे. ऑन साइडला वर शॉट. पहिला धमाका पाहायला मिळेल किरणच्या बॅट मधून. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऑन साइडला आलेला हा पहिला दर्जेदार भगवा षटकार. पहिला चेंडू आपण पाहिला तर जो गोलंदाजाच्या नावावरती होता आणि लगेचच त्याला क्विक रिप्लाय देत असताना टान्स बदललाय किरणने. पुन्हा एकदा फुल टॉस लॉब केलंय. आणखीन एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या जवळ जवळ आणि आता आपण पाहतोय कदाचित हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला आहे. पाहावं लागेल. अगदी आपण पाहतो आमचे 6 कॅमेरा सहित ही स्पर्धा आपण कव्हर करतो टेन क्रिक लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. अप्रतिम क्षेत्रक्षण आहे. आय थिंक सो त्या ठिकाणी श्री मेहर होते. त्याच्या उंचीचा फायदा त्यांना जरूर मिळतोय आणि शेवटच्या मुमेंटला पूर्णपणे फ्लाय झाले. अगदी चित्त्यासारखी झेप त्यांनी लगावली आहे आणि या ठिकाणी हा चेंडू अडवलाय. जबरदस्त कमिटमेंट आपल्या संघासाठी श्री मेहर अफलातून क्रिकेट. किमान 4 धाबा वाचवण्याचा प्रयत्न. मिळतील धाबा 2. स्ट्राइकिंगला किरण, नॉन स्ट्राइकिंगला सचिन केवणे वेगाचं दुसरं नाव. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. फुलटॉसला मात्र थारा नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे परंतु एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील 4. हॅलो, लक्षात असू द्या टीम चेअरमन ढवलेपाडा आणि टीम चेअरमन एरंजाड जो संघ इथे विजय होईल त्यांना लगेच टीम चेअरमन जोविली संघाची फाईट करावी लागेल याची आपण नोंद घ्यायची. बिनर विपक्ष बिनर अशी मॅच आपण इथे खेळतोय त्यामुळे लक्षात असू द्या. 4 चेंडू 12 धावा फलकावत येतात. अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूचा अपवाद राहुल सर जर वगळला सनीचा तर पहिला चेंडू जबरदस्त पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ लेंथ होता. विनर वर्सेस विनर ही मॅच होणार आहे 4 षटकांची. नेक्स्ट राऊंड साठी लक्षात असू द्या. ओव्हर द विकेट सनी राणे. यावेळेस ड्राईव्ह करत असताना खोलवर टप्प्याचा बॉल. सुरुवातीला आपण पाहिली संधी होती फलंदाज किरणकडे. एक नवीन खेळाडू. ढवळेपाडा संघाचं कौतुक यासाठी केलं जाईल की प्रत्येक वेळी नवीन खेळाडूंना मोटिवेट करण्याचा प्रयत्न. एक चांगली संधी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देतात. आज आय थिंक सो सुनील केवळे संघामध्ये नसू शकतो आणि त्याच्या साथीने गणेश जाधव सारखा गोलंदाज सुद्धा त्याची अनुपस्थिती राहील. जसं जोवेली संघामध्ये महेंद्र धुळे, रोशन धुळे हे 2 खेळाडू अनुपस्थित होते त्याच पद्धतीने या संघात सुद्धा 2 खेळाडू आज अनुपस्थित पाहायला मिळतील. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा तुम्ही खेळतात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये फलकावरती 13 धावा. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर षटकार आपण किरणच्या बॅटमधून पाहिला. दुहेरी धाव लगेच तिथे त्या ठिकाणी चेंडू अडवण्यात आला. नंतर आपण पाहिला तर एक चौकार आला सिंगल आणि आता पुन्हा एकदा डॉट. म्हणजे या षटकाचं विवरण आपण जर पाहिलं तर एकंदरीत 13 धावा एक चांगला स्टार्ट. मागच्या मॅच मध्ये सुद्धा हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. जेव्हा जय हनुमान जोवेली संघाच्या विरोधात आदर्श बांगणी संघ खेळत होता तेव्हा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या षटकात सुद्धा 13 धावाच होत्या. हे चित्र आहे, हे समीकरण आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो जर तरला महत्व नाहीये.
क्रिकेटमध्ये तुम्ही काय वेगळं करता आणि त्यापेक्षा अधिक काय देता याला फार महत्व आहे फ्युचरमध्ये. आणि तसा प्रयत्न आता दोन्ही संघ करतात. एका बाजूला एरंजाड संघाने सुद्धा नवनवीन खेळाडूंना स्टार खेळाडू त्यांनी सुद्धा घडवलेत. अशा खेळाडूंना या ठिकाणी सातत्याने प्राधान्य दिलं जात आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आता नवीन गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. P2 मध्ये गोलंदाज वेदांत. फार कमी वेळेमध्ये आपल्या या ठिकाणी कमी वयामध्ये आपलं स्थान त्याने या संघामध्ये पक्क केलंय. असा गोलंदाज वेदांत. सनी राणेच्या पाठोपाठ त्याच्या पावलावरती पाऊल या खेळाडूने ठेवलं. चंद्रकांत मेहर यांच्या नेतृत्वाखाली, किरण मेहर यांच्या नेतृत्वाखाली नयन बोराडे असेल असे सिनियर खेळाडू मयूर मेहर यांना सुद्धा कसं विसरून चालेल. ओव्हर द विकेट. यावेळेस का बसला वर शॉट एक्स्ट्रा कव्हरला झेल त्या ठिकाणी टिपण्यात आले, परंतु बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्वतःचा मोह त्याला आवरला नाहीये. आणि यावेळेस या दरम्यान ते चित्र पहिल्या सामन्याचं होतंय की काय, जसं मात्र मागच्या जुबिली टीम मध्ये सुद्धा आपण पाहिला एक झेल घेऊन क्षेत्ररक्षक पाठीमागे गेला आणि तिथे 6 धावा मिळाल्या. आता सुद्धा ढवळेपाडा संघाला मिळतील एकंदरीत या 6 धावा षटकार. महेश म्हात्रे सर्वांचं कौतुक. म्हात्रे आणि म्हात्रे कंपनी तुम्हाला वडवली म्हटलं की संपूर्ण म्हात्रे कंपनी पाहायला मिळेल. आणि त्यांच्याच वतीनं त्यांच्या प्रयत्नातून त्यांची संपूर्ण टीम, त्यांच्या खांद्याला खांदे लावणारे काही त्यांचा मित्रवर्ग, सर्वांच्या मोलाच्या प्रयत्नातून ही स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी आपल्याला पार पाडताना पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 13. त्यानंतर षटक क्रमांक जसं दुसऱ्याला सुरुवात झाली, षटकार आल्यानंतर काय वेदांतने कमबॅक केलंय. स्ट्रायकिंगला फलंदाज हर्षद केवणे. आखूड टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक जज करतात श्री मेहर. वर कॅच. आणखीन एक धक्का लागेल, परतावा लागेल. डीप स्क्वेअर लेगला श्री मेहरने मात्र जाळं विणलं होतं. त्या जाळ्यामध्ये चिडिया छिप गई खेत में. 1 मोर विकेट डाऊन. हर्षद केवणे बॅक टू द पॅव्हिलियन. करत राहा, हाच तुमचा परिचय देत राहील. आणि या मॅच मध्ये आता परिचय द्यायला सुरुवात केली आहे ती म्हणजे गोलंदाज वेदांतने. फार कमी वयाचा खेळाडू, कमी उंचीचा खेळाडू आहे. बॉडी लँग्वेज तुम्ही त्याची पाहिली तर कदाचित इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला आपल्या संघाचा भाग होण्याचं भाग्य मिळालेलं आहे. यापेक्षा मोठी गोष्ट का असू शकते. आणि या मॅच मध्ये त्याची कामगिरी सुद्धा आता वाखाणण्याजोगी होती. पहिला षटकार जर आला नसता, कदाचित त्या ठिकाणी झेल टिपली असती, तर विकेट हॅट्रिक संपादित करणारा या स्पर्धेतील हा दुसरा गोलंदाज ठरू शकला असा विवेक गायकवाड नंतर. परंतु आता मात्र इथे त्याला संधी आहे. पुन्हा एकदा आपण ती पाहूया, कारण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला अनिकेत केवणे. ओव्हर द विकेटने वेदांत. ऑन साइडला आडव्या बॅटने खेळला, गॅप मोठा आहे. यावेळेस बॉल चालला गॅप मधून, जणू काय मॅप लावला होता. आल्या आल्या अनिकेत केवणेने बॉल सीमा पार. जाईल 4 धावांसाठी. मिळतील 4 धावा.
कदाचित भगवमय वातावरण आपण पाहतो आणि या भगवमय वातावरणात आलेला हा भगवा चौकार जय हनुमान ढवळेपाडा संघासाठी. वांगणी शहरात सुंदर गाव ढवळेपाडा नावाचं हे गाव. फॉर द विकेट. यावेळेस साईडला आणखीन एक धमाका आपल्याला पाहायला मिळेल. आल्या जणू काही सेट होऊन आलेला बॅट्समन आहे अनिकेत केवणेच्या बॅटमधून. अगोदर नजाकत त्यानंतर ताकद. बॉल सीमा पार षटकार. थँक्यू विजय. दोन खेळाडू आपण लेफ्ट हँडेड पाहतोय अनिकेत आणि सचिन. सचिन केवळचा आपण जर विचार केला तर एक चेंडू त्यानं फेस केलेला आहे. अद्याप धाव नाहीये. स्वतःचं खातं त्याने उघडलं नाहीये कारण नॉस्टॅक एंडला त्याला जास्त संधी मिळाली नाहीये या 2 षटकांमध्ये. शेवटचा अंतिम बॉल. विस्फोटक खेळाडू आहे. सध्या आपण पाहिलं तर रेल्वे कडून सुद्धा चांगलं क्रिकेट सचिनचं आपण नेहमी पाहिलेलं आहे. ऑन साइडला हलक्या हातने वळवलंय. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय दन दन करत. सीमा रेषा पार. धाबा मिळतील आणखीन 4. हा आलेला भगवा चौकार. या षटकामध्ये आल्या 20 धावा. षटक वेदांचं सुद्धा चांगलं होतं. सुरुवातीला आपण पाहिलं तर वेदांतने चांगली गोलंदाजी केली. पुढे एकदा आता आपण पाहतो पाचारण करण्यात आलं ते सनी राणेला. षटक क्रमांक 3 मध्ये. एक षटकानंतर जे काय असेल ते ब्रेक मध्ये तुम्ही करा. 3 षटकांनंतर आपण ड्रिंक्स ब्रेक या आयोजनाच्या वतीने देत आहोत. लक्षात असू द्या. त्यानंतर जे काही आपल्याला आतमध्ये साहित्य पुरवायचे ते आपण पुरवू शकता आपल्या खेळाडूंना. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 3ऱ्या प्रगतीपथावरती आहे. सनी राणे. यावेळेस स्क्वेअर कट चांगला प्रतिम फटका पाहायला मिळते. गॅप शोधली आहे आणि आता बॉल चालले डीप बॅकवर्ड पॉइंटला. सीमा रेषा पार. आणखीन एक चौकार मिळेल सचिन केवणेला. एक जबरदस्त स्पोर्ट्स स्वामी स्पोर्ट्स SS या नावाने सध्या परिचित असलेल्या आमच्या प्रशांत सूर्यराव यांच्या स्पोर्ट्स मधून आपण पाहतो काही खेळाडूंचे बॅट जी आपण पाहतो SS स्पोर्ट्सच्या माध्यमातून जबरदस्त फटकेबाजी अफलातून खेळ सातत्याने आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिएशन या ठिकाणी स्वामी स्पोर्ट्सच्या वतीने करण्यात आलेलं आहे. ऑन साइडला और पिच बॉल 20 धामिक स्ट्रोक आणि इथे झेल ड्रॉप. एक सिंगल झाली आहे. कंप्लीट सेकंडचा कॉल. 3ऱ्या धावेसाठी निघाले सचिन केवणे. 3री धाव सुद्धा हवी आहे आणि 3 धावा. थोडंसं फंबल क्रिकेट श्री मेहरने झेल घेण्याचा प्रयत्न केला. कदाचित झेल तिथून निसटला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल पूर्णपणे स्वतःला त्याने झोकून दिलं आणि त्याला बॅकअप देत असताना आपण पाहिलं तर भुऱ्या त्या ठिकाणी होते. 3 धावा सहजपणे एकवटल्या गेल्या. राऊंड विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. अंगल टलाय आणि यावेळेस आपण पाहतो हे फटके खेळण्यासाठी चेंडूवरती तुमची नजर फार तीक्ष्ण असायला हवी. अगदी आपण पाहिलं तर आता हा फटका अंगल टलाय. सचिनने जस्ट या ठिकाणी आपण पाहिलं तर तो प्रयत्न केला परंतु अयशस्वी राहिलेला खेळ.
ऑन साईडला लॉंग ऑनला पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक, परंतु इथे पाहावं लागेल क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगलं झेल टिपण्यात आलेलं आहे. आणखीन एक धक्का लागेल जय हनुमान ढवळेपाडा संघाला. फलंदाज बाद. जसं नवीन खेळाडू भूषण बैकर आतमध्ये आला तसं आम्हाला एकच डोळ्यासमोर चित्र आठवले की K7 नावाचा हा खेळाडू आहे. 41 धावा धाव फलकावरती आहेत. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी करतात. सनीने 2 षटकं हाताळलेत. अद्यापर्यंत एक चेंडू बॅलन्स आहे. 21 धावा त्याने खर्च केलेले आहेत, परंतु वेदांतने एका षटकामध्ये 20 धावा खर्च केलेले आहेत. 1 विकेट सनीच्या नावावरती आहे, 2 विकेट वेदांच्या नावावरती आहेत. याची सुद्धा तुलना होऊ शकते. गोलंदाज सज्ज सनी राणे. सेकंडला भूषण बैकर. पहिलाच बॉल भूषण साठी फुल टॉस होता, लोअर फुल टॉस त्याला कन्वर्ट केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. वेदांत येतात चेंडू खाली. एक कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल, सेकंड सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती होतीये. 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या धाव फलकावरती आहे. 3 बाद 43 धावा जय हनुमान ढवळेपाडा संघाच्या खात्यात. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून आपल्याकडे वेळ येतोपर्यंत एक चांगलं सुमधुर संगीत. मिनी क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतो. स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषक ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. आदरणीय वरुणजी वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचा दिमागदार सोहळा आज या क्रीडा नगरीमध्ये रंगतोय. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्टिंग आपण पाहतोय. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून कुणालजी म्हात्रे जे फाउंडर आहेत आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम. नुकताच आपण पाहिलं तर आमचं समालोचन कक्ष या ठिकाणी दाखवण्यात आलं. आणि पुन्हा एकदा आपण जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. 43 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती येईल गोलंदाज ललित भोईरला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मध्ये समालोचन कक्षाच्या एंड कडून हे षटक आहे. अनिकेतसाठी हा बॉल जागा बनवली आहे फटक्यासाठी. यावेळेस आपण पाहतोय बॉल चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतायत. भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना बॉल चाललाय सीमा पार बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू फरार. 4. आपण पाहतो या बदलापूर नगरीमध्ये जी आपल्याला लाभलेली आहे स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषक. या स्पर्धेमध्ये
पुन्हा एकदा उंच तर गेल्या, लांबी पाहावी लागेल. श्री मेहर जज करतायत. आणखीन एक झेल ड्रॉप या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जितकं जीवनदान तुम्ही द्याल, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, पकडो कॅच जीतो मॅच, अशी विविध यमक या ठिकाणी आपल्याला लावता येतील क्रिकेटमध्ये. कारण असा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर सुंदर क्रिकेट सातत्याने सादर करण्यात येत आहे. जय हनुमान ढवळेपाडा संघ अग्रेसिव्ह बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न आहे. सातत्याने आपण पाहतो या ठिकाणी सुनील केवळे सारखा एक आक्रमक फलंदाज आज मोटिवेशन करतोय संघाला. स्लोवर पद्धतीचा बॉल धीम्या गतीने बॅट पॅडच्या मधोमध हा बॉल मागे चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत उर्वरित काम चंद्रकांत महेर सिनियर खेळाडू तो मात्र बजावत असताना डॉट बॉल आलाय. ललितला माहिती आहे धावा रोखायचे, झेल इथे ड्रॉप व्हायला नको, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं करायचंय. अशा अनुषंगाने मात्र या ठिकाणी ही रचना फिल्डिंगची करण्यात आलेली आहे. पुरुष एकदा शॉर्ट ऑफ लेन लाईन चांगली आहे. पंचांकडे आशाल भूत नजरेने जरूर पाहिलं फलंदाज अनिकेतचा विचार केला तर ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातोय. जर सचिन केवडेसारखा लेफ्ट हँडेड फलंदाज बाद झाला तर मात्र ऑप्शन म्हणून आज अनिकेत त्याची जिम्मेदारी घेतोय. 8 चेंडू 23 धावांवरती तो नाबाद खेळतोय. संघाची धावसंख्या एकंदरीत 49 वरती पोहोचली आहे. 4थं षटक मार्गदर्शना. जय हनुमान ढवळेपाडा विरोधात जय हनुमान एरंजाड. एकाच हनुमंतरायाच्या आशीर्वादाने, एकाच देवांच्या आशीर्वादाने आज दोन्ही संघ मैदानावरती दाखल झालेत. लेग स्टिक उखडण्याचा प्रयत्न होता परंतु थोडीशी मिस केली आहे. एस इट इज व्हाईट बॉल अंपायर सिग्नल. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेने तब्बल 50 धावा कंप्लीट सुद्धा होत आहेत त्या जय हनुमान ढवळेपाडा संघाच्या. जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून जॉईन आहेत त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत. आमचे अत्यंत जवळचे मित्र गणेश घरत उर्फ लारा करंजा टीमचे आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपले मनपूर्वक स्वागत. या बातचा आनंद घेत असाल तर आपले मनपूर्वक स्वागत. तसेच आमचे ढवळेपाडा संघाचे खंदे समर्थक आदरणीय मजीदभाई शेख हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असतील तर आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं 3 विकेटच्या मोबदल्यात 50 धावा या धाव फलकावरती लगावण्यात आलेल्या आहेत. शेवटचा अंतिम बॉल चालू षटक 4थं क्रमांकाचं प्रगतीपथावरती राऊंड विकेटने ललित भोईर सज्ज. ऑन साइडला आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण पाहतो स्क्वेअर लेगला उपस्थित आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल परंतु नकार दिलाय. याच दरम्यान नवीन वडवली गावातील काही मान्यवर इथे दाखल झालेत. मी विनंती करेल राजेंजी म्हात्रे आणि त्याचबरोबरीने वासुदेवजी भोईर आपणास विनंती आहे पण मुख्य व्यासपीठावरती या. नवीन वडवली गावातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक आपण जर कोणी आला असेल तर आपणास विनंती आहे. स्पर्धा आपली आहे त्यामुळे आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलंही हार्दिक मनपूर्वक स्वागत. नक्कीच सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं राहुलजी सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करतोय. ढवळेपाडा संघाचा आपण विचार केला तर जो संघ आज स्वर्गीय विजय केवणे 11 उर्फ बंटी याच्या नावाने आज संघ खेळतो जय हनुमान ढवळेपाडा. खऱ्या अर्थाने राहुल सर म्हणायचं झालं ना तर विजय केवणे हा सुद्धा ढवळेपाडा संघाचा एक भाग होता ज्याला गोलंदाजी फलंदाजी नाही मिळाली तरी चालेल परंतु संघामध्ये त्याची आवर्जून उपस्थिती असायची हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. परंतु काळाच्या पडद्याआड नुकताच काही दिवसापूर्वी त्याचं निधन झालं. त्याच्या आत्म्यास सुद्धा चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी आपण प्रार्थना करू आणि त्याच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आज संघ खेळतोय स्वर्गीय विजय केवणे उर्फ बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा या नावाने. 4थं षटक संपल्यानंतर 5वं षटक स्लॉगरचा मार्गस्थ असताना पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. जय हनुमान एरंजाड संघ तुम्हाला पाहायला मिळेल नव्या जर्सी मध्ये नव्या ड्रेस कोड मध्ये सर्व संघ सीझनची या हंगामाची सुरुवात करतात आणि सुरुवातीलाच एवढी मोठी स्पर्धा आज स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषक तुम्ही पाहतायत वरुणजी वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने
या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करता, स्वतः गोलंदाज साहिल चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत मिळतील 2 धावा. प्रयत्न चांगला होता साहिलचा आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या 2 धावा मिळतील जर्मन ढवळेपाडा संघाला. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 53 धावा या धावफलकावरती. असं वाटलं होतं की धावांचा जेव्हा अनिकेतने बॅटिंग सुरुवात केली अनिकेत केवडेने तेव्हा असं वाटत होतं की 60+ धावसंख्या ही जरूर बनवली जाईल. परंतु आता गोलंदाजांचं कौतुक सुद्धा व्हायला हरकत नाहीये की ज्या गोलंदाजाने इथे चांगलं कमबॅक दाखवलंय. व्हेरी गुड कमबॅक. गोलंदाज साई तयार राऊंड विकेटने. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. चेंडू तर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. जजमेंट थोडस चुकीचं पाहायला मिळालं. त्याला बॅकअप मिळतं मयूर मेहरचं आणि इथे मिळतील 2 धावा. आपण पाहतो सुरुवातीला राज आले. अगदी मी तर म्हणेन सूर्याची प्रखर किरण त्यांच्या डोळ्यावरती रिफ्लेक्ट झाली आणि जणू काय ते थोडेसे पॉज झाले, थांबले आणि पाठीमागे बॅकअप करत असताना मयूर मेहरने या ठिकाणी दिलेला पाठिंबा वाखाणण्याजोगी होता. 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 55. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका आपण पाहतोय. प्रॉपर टायमिंग आहे की मिस टायमिंग होतोय. फलंदाज होईल बाद. अप्रतिम झेल या ठिकाणी टिपण्यात आलेला आहे. आणखीन एक धक्का लागेल. टीम जय हनुमान ढवळेपाडा स्वर्गीय विजय केवणे उर्फ बंटी 11 या संघाला फलंदाज बाद. अप्रतिम झेल त्या ठिकाणी भुऱ्या होते आणि सुंदर झेल त्याच्या वतीने टिपण्यात आलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर स्लॉग होतं षटक आहे. या षटकामध्ये धावा यायला होत्या. किमान सुनील सचिन केवडेचं हेच म्हणणं असेल की 10 ते 12 धावा या शेवटच्या अंतिम षटकामध्ये यायला हव्या होत्या. ऑन साइडला फटका अप्रतिम आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. 3 क्षेत्ररक्षक या ठिकाणी सनी राणे झेल ड्रॉप करतायत. 2 धावा. 1च धाव घेण्यात आलेली आहे. माफ करा. आणि इथे मात्र स्ट्राईक हवी आहे प्रथमेशला कारण शेवटचा बॉल आहे. कदाचित तो फेस करू इच्छितो. 56 धावा. अब तक 56 धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल. किती धावांचं टार्गेट या बॉल नंतर सेट होईल यावेळेस यासाठी स्ट्राईक हवी होती प्रथमेश केवडेला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवट गोड केलाय. शेवट राहिलाय. स्वर्गीय विजय केवळे उर्फ बंटी 11 जे हनुमान ढवळेपाडा संघाच्या नावावरती धावा मिळतील पूर्णपणे 6 आणि या 6 धावेने 62 धावा या धावफलकावरती आहेत. येणारे 5 षटक 63 धावांचं मोठं टार्गेट सेट केलंय ते जय हनुमान एरंजाड संघासमोर. लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर क्रीडांगण आहे. ऐतिहासिक आणि वैभवशाली हे क्रीडांगण तुम्ही पाहताय. त्या क्रीडांगणाच्या पाठीमागे एक भव्य दिव्य इमारत सुद्धा उभी राहते आणि एक सुंदर प्रतिकृती पाहायला मिळते. भगवमय वातावरण आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नुकताच स्वर्गीय विजय केवणे उर्फ बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघ. हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. 63 धावांचं आव्हान आहे. कुठेही जाऊ नका. एकत्र पाहत राहा प्रेक्षक हो. स्वर्गीय केशव बारकू मात्रे स्मृती चषक 2024 आणि जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल मी तुर्तास थांबतो. आमच्या वाणीला देतो विश्रांती आणि द्वितीय सत्रामध्ये पुनश्च एकदा आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक राहुलजी चव्हाण यांना. धन्यवाद.
हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. DJ SM Music presents. चंदू मेहर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. सामन्यात सुरुवात दोन्ही टीमला. विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. आणि खूप चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. पहिला बॉल. खरं तर टार्गेटचा आपण विचार केला तर 63 धावांचं टार्गेट आता तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार भरपूर काही सांगून गेला टीम ढवळेपाडा संघासाठी. सचिन लेफ्ट राऊंड द विकेट. पहिला बॉल. पहिला बॉल खोदून काढला. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. अक्षय बैकर होते ज्याने मात्र चेंडूला अडवलाय. उत्तम फेक करतील दरम्यान एक चेकी सिंगल. आणि सिंगलच्या साथीने आता स्वतःचं संघाचं अकाउंट ओपन केलं. यावेळेस मयूर मेहरच्या माध्यमातून 63 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. मयूर मेहरचा विचार केला तर एक बाईक त्याच्या नावावरती आहे. खरं तर मयूर ग्रुप बदलापूरची स्पर्धा त्याने गाजवली होती आणि तिथे एक बाईक त्याने जिंकली होती. मयूर मेहर खोदून काढण्याचा प्रयत्न. आय थिंक बॅटची कडा होती. त्यांच्या मागे तुम्ही पाहताय थर्डमॅनला खेळाडू उपस्थित होता. इथे धाव मिळणार नाही आहे. वांगणी एक्सप्रेस म्हणून याच खेळाडूला म्हटलं जातं. खरं तर अचूक वेग, भरपूर वेग, अचूक टप्पा तुम्हाला साधण्याने पाहायला मिळेल. सचिन केवरच्या माध्यमातून 5 बाईक त्याच्यात देखील नावावरती आहेत. चांगला क्रिकेट नेहमीच सचिन खेळत असतो. चांगली कामगिरी त्याची नेहमीच आपण पाहिली आहे. खोदून काढलाय. चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही. धावांचा तोटा डीप मध्ये. किरण मात्र वाऱ्याच्या वेगाने पोहोचतोय परंतु त्याला देखील भेदून दुभागून चिरत फाडत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. साथीने धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल 5 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. 63 धावांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. त्याच टार्गेटचा पाठलाग करत असताना चंदू मेहरच्या बॅटमधून हा पहिला वार चौकार. अभि फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन खराब पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या बाहेर. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र वळण घेतोय जरूर परंतु इथे पंचाचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धावफलकावरती जोडी जाईल. आमच्या समोरच्या कक्षामध्ये खरं तर बिनारपाडा टीमचा एक चांगला खेळाडू तेजस बोराडे, तेजस जमदारे देखील आता जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. फटका फसलाय. खेळाडू पुढे सरकतोय. यावेळेस मात्र बंटी होते. चेंडूला उत्तम फेक करतील दरम्यान 2 धाबा. एक मिनिटात तिसरीचा प्रयत्न होतोय परंतु नकार दिलाय. 2 धाबा इथे जोडल्या गेल्या. 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावफलकावरती 8 आकड्यावरती जात असताना चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम चेअरमन एरंदाड संघासाठी. कारण सचिन केवणे गोलंदाजी मार्गवरती आहे. प्रचंड वेग आहे आणि वेगाचं उत्तर आता वेगाने न देता शांतप्रमाणे आता मैदानाच्या क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल.
रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न चंदू मेहरला तुम्ही पाहताय गॅप शोधण्याचा प्रयत्न त्याचा होता नाही जमलं बॉटम पार्टच्या मधून बॉल मात्र निघून चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट अगदी एसटीच्या लगत बॉल मात्र बॉटम पार्टच्या मधून वेगाने निघून चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉटबॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक तुम्ही पाहता पहिल्या गुरुताची बार्कवरती P1चं षटक पॉवर प्लेचं षटक तुम्हाला पाहायला मिळेल 2 खेळाडू टटेर सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात ऑन साईडला खेचलाय फटका फसलाय भूषण बैकरला तुम्ही पाहताय डीप मध्ये हाताचा पिसारा पुरवत असताना एक चांगला झेल त्याने डीपलाय आणि आता चंदू मेहरला परतावा लागेल माघारी फलंदाज बाद षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फसला चंदू मेहरचा तो मात्र मैदानात सोडतोय नवीन खेळाडू मैदानामध्ये ललित आता दाखवलं होतं ललित भोईरला तुम्ही पाहता जो तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला षटक क्रमांक दुसरं घेऊन बंटी केमनेला तुम्ही पाहताय जो मैदानामध्ये दाखल होतं P2चं षटक 5 षटकांची मॅच आहे त्यामुळे तुम्हाला 2 षटक पॉवर प्लेचे नेहमीच पाहायला मिळतील पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय भव्य स्वागत बंटी केमनाचा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा षटकार मयूरच्या बॅटपासून सिक्सर आलाय धावफलक वगैरे पडू सरकतोय 14 धावा पुन्हा एकदा फुल टॉस बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे होता जरूर परंतु एसटीच्या मागे भरपूर साऱ्या घडामोडी आता तुम्हाला पाहायला मिळतील पंचाने इथे मात्र यस रिव्ह्यू आता घेण्यात आला हाईट फॅक्टर चेक करण्यात येतील खरं तर 2 ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात बाळा इकारे सर आणि त्यांच्या साथीनं देसाई सर आणि त्यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय की तिसऱ्या पंचाची मदत आता घेण्यात आली आहे नक्की घडलंय काय या चेंडूवरती खरं तर खरं तर तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली कंट्रोल रूम मध्ये आता सुदीपजी अंबावणे सर दाखल झालेत 10 क्रिक लाईव्ह साठी देखील आता एक वेगळं कंट्रोल रूम तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल कुणालजी म्हात्रे आणि टीम गोविंद असतील गोविंद कामत दीपेश म्हात्रे असतील त्यांच्या साथीनं अभिषेक रॉय असे कॅमेरामॅनच्या भूमिकेत तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतील हाईट फॅक्टर आता या बॉलवरती चेक करण्यात येईल मयूर मेहरला तुम्ही पाहिला एक सिक्सर जरूर त्याने मारला दुसरा बॉल फुलटो सुद्धा त्याला देखील बिरकावून देण्याचा प्रयत्न त्याचा फसलाय जरूर परंतु आता या चेंडूवरती नक्की घडले काय या साऱ्या गोष्टी दूध का दूध और पाणी का पाणी आता तुम्हाला पाहायला मिळेल 10 क्रिक लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून सुस्वागतम 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 याच दरम्यान शिस्तवचन सेवा नातं या संगमाने भरलेली शिवसेना आणि
त्या शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं ते आमचे बाळाराम शेठ कांबरी साहेबांचा शुभागमन झाले, त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि नो बॉल, एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात जोडली जाईल. खरं तर जीवनदान आता मिळालंय मयूर मेहेरला, जो मात्र स्टॅकिंग एंडवरती खेळतो. बंटी पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न, फीटचा चेंडू होता. यावेळेस तुम्ही पाहताय खेळाडू पुढे सरकलाय जरूर, एक सिंगल तर मिळतीये. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 63 धावाचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाहताय मयूर मेहरला एक जीवनदान मिळालंय, संधी मिळाली आहे. संधीचं सोनं या मॅचमध्ये करावं लागेल. मुख्य व्यासपीठावरती खरं तर बाळाराम कांबरी साहेबांचं शुभागमन झाले, हार्दिक मनपूर्वक स्वागत. जर्मन टीम ढवळेपाडा संघासाठी नेहमीच त्यांचं देखील पाठबळ असतं. पुढे सरसावले होते ललित भोईरला, तुम्ही पाहताय अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव पुन्हा एकदा बहाल करण्यात आली. 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बंटी केमनेला तुम्ही पाहताय, जो मात्र गोलंदाजी मार्गवरती दाखल होतोय. यंगस्टर खेळाडू आहे, नेहमीच टीम जर्मन ढवळेपाडा विश्वास दाखवत असते. आणि आज देखील बंटीवरती विश्वास आहे, परंतु आतापर्यंत विश्वासाला सार्थ ठरेल अशी कामगिरी मैदानाच्या मध्ये घडली नाहीये. टीम जय बजेश्वर साई संघाचे चांगले खेळाडू पुष्कराज, त्यांचंही शुभागमन झाले. वेलकम, स्वागत आहे तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. डॉट बॉलची समाप्ती होत असताना खरं तर बोट भिकिरली होती, फिंगर रोल केली होती. फलंदाज ललितला देखील संभ्रमात टाकणारा चेंडू होता, त्यामुळे आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना ललित अमित अशा नावानं या खेळाडूला नेहमीच ओळखलं जातं. पुढे सरसवले, मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न, बॅटची कडा. सर्वांना खेळाडू उपस्थित आहेत. अनिकेत सिंगल दाबी देखील मिळते. सिंगल डबलने आता काही फरक पडणार नाही आहे, कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे. आणि गल्लीपासून दिल्लीचा जर प्रवास करायचा आहे ना या मॅचमध्ये, तर आता बाईकने प्रवास करून जमणार नाही आहे. हेलिकॉप्टरने आता प्रवास करावा लागेल. हेलिकॉप्टर शॉट आता दाखवावा लागतील या मॅचमध्ये. गोलंदाज बंटी राईट मोर द विकेट. शपथ झाले, आडवा बाटा खेचण्याचा प्रयत्न, स्क्वेअरला खेळाडू उपस्थित. दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती उपस्थित होते. अपघात निश्चित होता आणि आता अखेर ललितला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. आवा वन टू गो. हाफ ट्रॅकर बॉल होता, अबे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेचण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना टीमची टोटल पूर्णपणे आता स्थिरावली आहे. 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं ते देखील आता संपन्न झालं. आणि 2 षटकाच्या अगदी 12 चेंडूचा खेळ ज्यावेळेस संपन्न झाला आहे त्यावेळेस 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 18 चेंडूचा खेळ अजून शिल्लक या मॅचमध्ये जिंकण्याकरिता अजूनही आपण जर पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 45 धावांची गरज आहे. षटक क्रमांक तिसरे घेऊन गोलंदाज सचिन केवने येतात. लेफ्ट राऊंड द विकेट ना.
सचिनचा पहिला बॉल ऑन साईडला भिरकावून दिलाय, डीप मध्ये खेळाडू उपस्थित, कॅच ड्रॉप. भरपूर वेगाने खेळाडू पोहोचला होता, झेल स्वीकारण्याचा प्रयत्न त्याचा फसतोय. दरम्यान 2 धाबा इथे देखील जोडल्या जातील आणि आज 2 धाब्याच्या साथीने धावफलक आता 20 च्या आकड्यावरती पुढे सरसावता. 17 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्याकरिता 43 धाबाची गरज या मॅचमध्ये. सचिन किमनेला तुम्ही पाहता पहिल्या बॉलवरती विकेट संपादित करण्याची संधी त्याला मिळाली होती, परंतु इथे 2 धाबा एकवटल्या जातील. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, एस्टनच्या मागे बॉल चाललाय, सिंगल धाबे ते मिळतीये. सिंगल वरती पुन्हा एकदा आता धावफलक पुढे सरकेल. गरज होती का हा प्रश्न देखील आता उभा राहिला असेल, कारण सचिन केमने सारखा खेळाडू आहे, त्याच्या गेस खेळायचे आहेत तर सरळ बॅटिंग खेळायला व मोठमोठे फटके लगवावे हवेत या मॅचमध्ये. त्यावेळेस मात्र धावफलक वेगाने पुढे सरकेल. परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर स्लो बट स्टडी हे समीकरण आता तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. खोदून काढलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये खेळत दोन क्षेत्ररक्षक पोहोचतात. भूषण बाईकरला तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षणाचा दर्जा आता तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय आणि इथे देखील पुन्हा एकदा 2 धाबा तर एकपटल्या, तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता पुन्हा एकदा या 3 धाबा इथे मात्र एकपटल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 3 धाब्याच्या साथीने धावफलक आता पुन्हा एकदा पुढे सरकतोय. चांगली धावगती आता तुम्हाला पाहायला मिळते. भूषण बाईकरला तुम्ही पाहताय मैदानाच्या चौफेर बाजूला चांगलं क्षेत्ररक्षण भूषणचं आपण पाहिलंय आणि आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. पंधरा चेंडूचा खेळ शिल्लक जिंकण्याकरता अजून 39 धाबाची गरज. सचिन लेफ्ट हँड विकेट खोदून काढण्याचा प्रयत्न होता, गोपणी सारखी बॅट फिरवली, संपर्क नाहीये. बॅटन बॉलचा टप्पा पडला, भरदा वेगानं बॅटन पॅडच्या मधून बॉल निघून चालेल सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना इथे देखील पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना 6 चेंडू वेगवेगळ्या परीने फेकण्याची क्षमता सचिन केवणेकडे आणि आता देखील तुम्ही पाहताय बोटांवरती पूर्णपणे फलंदाजाला नाचवत असताना. मागील बॉलवरती वेग भरपूर होता, आता फिंगर रोल केली, बोटं विखुरली आणि पुन्हा एकदा तुम्ही पाहताय डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 13 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये अजूनही 39 धाबाची गरज. इथे देखील लाईन मिस केली आहे. येस बाळा इकारे सर आमच्याकडे वळतायत, सांगतात लेग स्टिकचा हा चेंडू बाहेर आहे आणि त्यामुळेच की काय आता व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. सचिन केवणेला तुम्ही पाहताय, तो एक चांगला खेळाडू आहे, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट ग्रामीण गटातून खुल्या गटातून त्याने खेळलाय. त्यामुळे आता पंचांचा जो निर्णय आहे त्याचा आदर सचिन केवणेने देखील केलाय आणि तुम्ही पाहताय पुन्हा एकदा एक्स्ट्रा स्वरूपात एक सिंगल बेट. 13 बॉलचा खेळ शिल्लक, 38 धाबाची गरज. स्टॅकिगिरप्रती सनी यावेळेस देखील पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. आता मात्र फलंदाज सनीला तुम्ही पाहताय, सनी राणे जो मात्र पंचाकडे फक्त पाहत राहिला, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती असताना 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक 38 ची गरज या मॅचमध्ये. विनंती आहे ड्रिंक्स मॅनला आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा, तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. देऊया डीजे मास्टरला एक सुवर्ण संधी, ऐकूया रतन म्हात्रे काकांचं एक चांगलं संगीत. जी जवान अत्यंत सुंदर सामना जय हनुमान ढवळेपाडा वर्सेस जय हनुमान एरंजाड या 2 टीम मध्ये चालू आहे. 12 चेंडू 38 धावांची गरज आहे. सामना थोडस दूर आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं. या दरम्यान या ठिकाणी नुकताच त्यांचं आगमन झालंय. पंचायत समितीचे माजी सभापती अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बाळाशेठ कांबरे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मी सन्माननीय संतोष मामा म्हात्रे यांना विनंती करेन, आपल्या शुभहस्ते आपण आदरणीय बाळाशेठ कांबरे साहेबांच्या ठिकाणी सन्मान करायचं. या स्पर्धेच्या वतीनं जी स्पर्धा तुम्ही आम्ही पाहतोय, आदरणीय वरुणजी वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताचं औचित्य साधून स्वर्गीय केशव बारको म्हात्रे स्मृती चषक 2024 आणि या स्पर्धेला आवर्जून भेट दिल्याबद्दल बाळादादा कांबरे जे खऱ्या अर्थाने गरिबांचे कैवारी आहेत, अनेक विविध सामाजिक क्षेत्रातील त्यांची कामं
आणि आज आपण पाहतोय माजी पंचायत समितीचे माजी सभापती अंबरनाथ तालुका प्रमुख यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सन्माननीय महेशजी पष्टे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान संतोष मामा मात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. 12 चेंडू 38 धावांची गरज आहे. कुठेही जाऊ नका, सामना असाच चालू राहील. जर एखाद्या षटकावरती धावा आल्या, कारण सलामीचा फलंदाज मयूर मेर अजूनही मैदानावरती आहे, जर मात्र या षटकावरती आक्रमण केलं तर सामना जवळ येऊ शकतो. या एक कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा राहुलजी चव्हाण यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. पहिला बॉल हा ट्रॅकर होता. ऑन साईडला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना पंच काहीसा कानमंत्र देत असताना यावेळेस भूषण बैकरला. खरं तर पुन्हा एकदा अशा प्रकारचं कृत्य घडलं, जर तुम्ही मधीत आला तर तुम्हाला आम्ही दंडित करू, याच काही गोष्टी पंचांनी सांगितल्या असाव्या भूषण बैकरला, आणि त्यामुळे आता डॉट बॉलची समाप्ती होती आहे. यावेळेस मात्र लाईन चेक करावी लागेल. एस्टनच्या मागे पायलेकला खेळाडू पुढे सरकलाय. पंच वळतात. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केल्या भूषण बैकरच्या माध्यमातून, आणि आता टीमची टोटल एका धावेच्या साथीने पुढे सरकत असताना 11 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. जिंकण्याकरता 37 धावांची गरज. जर्मन ढवलेपाडा बनाम जय हनुमान एरंजाड या दोन टीमच्या दरम्यान मुकाबला तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघ आपण पाहतोय बजरंगबलीच्या आशीर्वादाने सातत्याने खेळत असतात, परंतु आज विजयी कोणाचा या बडवलीच्या मैदानावरती. इथे देखील पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल. आधी लेग स्टिकच्या बाहेर तर आता ऑफ स्टिकच्या बाहेर मैदान सोडत असताना यावेळेस तुम्ही पाहता खरं तर ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू निघून चालला, आणि दरम्यान पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. टीमची टोटल आता एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती पुढे सरकेल 27 धावा. 2 फलंदाज बाद देखील झालेत, आणि अशा परिस्थितीमध्ये आता 11 चेंडूमध्ये 36 धावांची गरज. सॅकिंग वरती मयूर खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यावेळेस तुम्ही पाहताय ऑफस्टिक उखाडली आहे, आणि अखेर मयूरला मैदान सोडावं लागत आहे. फलंदाज बाद. शिल्लक 36 ची गरज. नयन बोराडे आता दाखल झालेत या मॅच मध्ये. गुरुदास भूषण राऊंड द विकेट. फुटोस होता. आडवा बाटला खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचाकडे दाद मागतात. बॉल मात्र डीप मध्ये चालला. स्क्वेअर लेगला सिंगल मिळते लेग बायच्या स्वरूपात. एक धाव ऍड करण्यात येईल. बाळा इकारे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय की एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आहे. टीमची टोटल आता याच एका धावेच्या साथीने हळवारपणे पुढे सरकतोय. 9 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 35 ची गरज या मॅच मध्ये. खरं तर सामना थोडासा दूर होत चाललाय टीम जयरमान एरंजाड पासून, परंतु सनी राणे अजून मैदानावरती खेळतोय हे विसरून चालणार नाहीये. हा ट्रॅकर होता. इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु आपटे देण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र थोडस वरून निघून चाललाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये. खरं तर आपटे देण्याचा प्रयत्न होता भूषण बैकरचा. फुल टॉस होता. बिगिट करण्याचा प्रयत्न इथे देखील फसतोय. स्वतः भूषण बैकर चेंडू खाली येतोय, आणि यावेळेस तुम्ही पाहता सनी राणेला आता मैदान सोडावं लागेल. अजून एक फलंदाज बाद.
प्रति किरण इथे देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय खोदून काढण्याचा प्रयत्न फसतो आहे. किरणला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरता टीम जर्मन एरंजाड संघाला 35 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच विनर विपक्ष विनर. खरं तर जर्मन जोबिली संघ आता रेडी आहे. त्याच्यासमोर कोणता संघ येतोय जर्मन एरंजाड की जर्मन ढवळेपाडा कशी मॅच आता नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. जेव्हा जेव्हा जोबिली संघ खेळतो ढवळेपाडा संघ खेळतो एरंजाड संघ खेळतो प्रेक्षकांची अफाट गर्दी तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते आणि या मैदानावरती देखील आज बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत. त्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी राहुल नामदेव चव्हाण या स्पर्धेच्या वतीने करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. अक्षय बैकर आलेत गोलंदाजी मार्कवरती. अजून एक युवा खेळाडू आता मैदानामध्ये दाखल झाला. पहिला बॉल यावेळेस देखील बॅटची कडा आहे. एस्टनच्या मागे बॉल चाललाय. आज सुनील केमनीला आपण पाहतोय जो मात्र मैदानाच्या बाहेर आहे. बाहेरून तो या मॅचचा आनंद घेतोय. नेहमी सुनील केमनीला म्हटलं तर हा रेटर बॅट्समन म्हणून त्याकडे पाहिलं जातं. गणेश जाधव रफ्तारकर सौदागर आज टीममध्ये नाही आहेत. काही कारणास्तव ते देखील मैदानाच्या बाहेर आहेत. आता देखील क्रिकेट नेहमीच आपण चांगला पाहिला. ज्या प्रकारे जोबिली संघ मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतो त्यावेळेस तसंच आपण ढवळेपाडा संघाला देखील नेहमीच पाहिलंय मोठमोठी स्पर्धा गाजवताना आणि या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नेहमीच चांगला क्रिकेट टीम ढवळेपाडा या संघाचा आपण पाहिलाय जरूर. परंतु आज बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी या स्पर्धेमध्ये उतरलेत आणि आतापर्यंत पाहिलं तर पारडं थोडंसं जड आहे टीम ढवळेपाडा संघाचं कारण 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता एरंजाड टीमला अजूनही 33 धावांची गरज आहे. अक्षय यावेळेस लाईन थोडीशी खराब आहे. यावेळेस मात्र लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू होता. इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय पंचांचा. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. टीमची टोटल एका धावाच्या साथीने पुढे सरकेल जरूर. अजून या मॅचमध्ये आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 32 धावांची गरज आहे. इथे देखील पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल. लाईन थोडीशी भरकटलाय. अक्षय बैकरला तुम्ही पाहताय जो गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. गोरेगावची स्पर्धा याच खेळाडूंना गाजवली होती. आपण पाहिलं होतं खरं तर कमीत कमी धावा रोखायच्या होत्या आणि त्या धावा देखील रोखल्या होत्या अक्षय बैकरनं. परंतु आज थोडासा मागणं ठरत असताना सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट अगदी एक्सटेन्शन लगत बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती. मधुकरजी मात्रे साहेब आणि कमलाकरजी मात्रे साहेबांचा शुभागमन झाले त्यांचे मनपूर्वक स्वागत मुख्य व्यासपीठावरती. इथे देखील डॉट बॉलची समाप्ती होती. नयन बोराडेला तुम्ही पाहता. नयन बोराडे म्हटलं तर एरंजाड टीमचा चांगला खेळाडू आहे परंतु आता थोडीशी चाचपडत बॅटिंग तो देखील करतोय. माहिती आहे सामना थोडासा दुरावलाय आणि अशा परिस्थितीमध्ये इथे लाईन चेक करावी लागेल. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय काही धावा ती देऊन जाईल अक्षय बैकर आणि येस 1+4 असा पंजा इथे मात्र मिळतोय. खरं तर अक्षयला तुम्ही पाहताय ज्याने व्हाईट बॉल देखील फेकला त्यावरती 5 धावा वसूल केल्या टीम एरंजाड संघाने आणि आता धावफलक पुढे सरकत असताना 37 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा तुम्ही पाहताय आता चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण अचूक टप्प्यावरती आता चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 ची गरज. गोलंदाज अक्षय बैकरला तुम्ही पाहता ज्याने धावा जरूर खर्च केल्या या मॅच मध्ये. खोदून काढलाय. यावेळेस तुम्ही पाहताय पुन्हा एकदा भिरकावून दिलाय नयन बोराडे. याच खेळासाठी तो ओळखला जातो. वाघ ज्यावेळेस जखमी होतो ना त्यावेळेस मात्र तो घाबरलेला नसतो. परंतु आता तुम्ही पाहताय नयन बोराडेने थोडासा वेळ जरूर घेतला परंतु त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. झाले त्यांचे मनपूर्वक स्वागत.